देवा, मन खूप अस्वस्थ आहे माझं. माझं मन उद्याची चिंता करत आहे. काय होईल माझ्या भविष्याचं? माझी भविष्यातील स्वप्न पूर्ण होतील का? मला नोकरी भेटेल का? कसा असेल माझा उद्याचा दिवस? काय करत असेल मी? जर उद्या पैसे नाहीत मिळाले तर खूप काही घडून जाईल माझ्या आयुष्यात. किती अडचण येतील ना उद्या. पण तू आहेस माझ्यासोबत. तुझ्यावरती खूप विश्वास आहे माझा. मला उद्याची वाट दाखव देवा. खूप टाईम झाला आहे. मला आता निघायला हवं, नाहीतर मी परत ट्रॅफिकमध्ये अडकेल. परत बॉसचं बोलणं खावं लागेल. अरे, तो भगवद्गीता कोणी ठेवली? आणि याच्या खाली एक पत्र पण आहे. हे कोणी ठेवलं? तू रोज येतोस माझ्यासमोर, डोळे मिटून हात जोडून. तुझ्या डोक्यात एकच विचारांची गर्दी असते आणि तुझी एकच प्रार्थना असते, माझं आयुष्य चांगलं होऊ दे, एक चांगली नोकरी भेटू दे, माझ्या भविष्य चांगली मार्गे जाऊ दे. पण तू कधी विचार केला आहेस का? मी तुला आज दिला आहे, तेच तुझं उत्तर आहे. आज सकाळी उठल्यावर तुला श्वास घेता आला. हे जग किती सुंदर आहे ते बघता आलं. रस्त्यात येताना फुलं फुलत होती. तू पाहिलीस का की पुन्हा भविष्याच्या विचारात आज गमावून बसलास. मी तुझं भविष्य घडवीनच, पण तू आधी वर्तमान जगायला शिक. हा क्षण शांततेत जगायला शिक. भविष्य, पैसा, यश, प्रसिद्धी मिळतील, पण आजचा दिवस हा तुझ्या आयुष्यात पुन्हा मिळणार नाही. भविष्य तर माझ्या हातात आहे, पण आजचा दिवस तो तुझा आहे, तो तुझ्या हातात आहे. तू भविष्याची चिंता करत आहेस, पण तू आज जगायचा विसरून गेला आहेस. माझ्याकडून मागायचं असेल तर आज माग, कारण उद्या आयुष्यात असेल की नाही याची खात्री नाही. चूक फक्त भविष्यातल्या गोष्टीत नाही, तर ते आजच्या प्रत्येक क्षणामध्ये आहे, ज्याच्याकडे तू बघतही नाहीस. आणि तू ज्याच्या आत्ता पाया पडला ना, मी तोच बोलत आहे. आश्चर्य होऊ नको. मीच लिहून ठेवलं आहे ते पत्र तुझ्यासाठी, कारण तू भविष्य घडवायच्या नादात आजचा दिवस जगायचं विसरत आहे. तू भविष्य घडवायच्या नादात वर्तमान जगायचं विसरून जात आहे. तू भविष्य घडवायचं म्हणून सतत धावत आहेस, पण त्यामुळे वर्तमान जगायचं मात्र विसरून जात आहे. तूच नव्हे तर तुझ्यासारखे कित्येक लोक उद्याची तयारी करत आहेत, पण आजचा दिवस मात्र त्यांच्या हातातून निघून जात आहे.